सराई उरला उरे विठ्ठल, नाही का? पुढे काय? म्हणून लावो करा पाळमाची नाही चिंता, तुका म्हणे जीवासाठी. भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात. त्या उपायामध्ये काय काय कशा कशाची आवश्यकता आहे सगळं. पहिला सांगितलं देह नव्हे मी आहे. मग आपला आनंद कोणावर बसलेला आहे? देहच आत्मा आहे असा ते प्रकार आहे ना. काय चारवाक काय करतो? देहालाच काय मानतो? तर देहाहून भिन्न आत्मा मानत नाही. वेदांत शास्त्रात देहाला आत्मा मानतात व देहाहून भिन्न आत्मा मानतात. देहाचा काय होतो? निराश होऊ शकतो. काय होऊ शकतो? म्हणजे देह नव्हे मी आहे. आत्तापर्यंत देहालाच मी म्हणत होता. काही काही कोणाला मी म्हणत होता? राजा परीक्षेची शुकाचार्याचा उपदेश होण्याच्या पूर्वी देहालाच काय म्हणत होता? आणि शुकाचार्याच्या उपदेशानंतर देह नव्हे मी आहे. त्या देहाशी माझा काही संबंध नाही. तो साप येऊ का काही करो, चावो का न चावो, आमचा देहाशी काही संबंध राहिलेला आहे. देह नव्हे. तर देह विचार तुम्हाला माहितीच आहे की पंचदशीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये देहाचा विचार केला आहे. तुमच्या त्याच्या निर्गुणत्वात, अनादित्वात, परमात्मा हे मव्या श्रेयस्सपी कोणते न करोती नृपे. देह पाचाचे झाले कर्माच्या गुणी, बहुत से चाकी सुधळे. विपाय आगीत पडे तरी झाले स्वनावर पडे दैव विष्ठा. चुके दोही काला ना परिणाम कपित बजा. चिठ्ठ्या देह दुःखाचे भांडार, दुर्गंध नाही अपवित्र, तुकोवर नाटाच्या अभंगामध्ये करायला. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी घोंगडीच्या रूपाने रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमताने षडविकार तापत्रयाने. मग देह नव्हे मीच आहे म्हणजे काय करायचं? देहाला सारखी नारळामधलं जसं टरफल काढून टाकतात तसं काढून टाकायचं. देह कुठे होत असो का? मग देहाचा निराश करणं म्हणजे काय? विचाराच्या योगाने बरं का त्याचं मिथ्यात्व कळणे. काय कळणे? कोणाच्या योगाने? त्याचं एकदा का मिथ्यात्व कळाला म्हणजे त्याच्याविषयी प्रेम राहत. आपण अनेक दृष्टांत पाहतो ना. नेहमी ऐकलंय की तुम्ही एखाद्या मंगल कार्यालयामध्ये आपण गेलो, सुंदर फुलं दिसते, माणसाला असं वाटतं तोडून काय घ्यावा? सुगंध घ्यावा. मग फुलाच्या जवळ गेला, हात लावला, कागदाचा हाताला लागला. मला कोणती बुद्धी झाली? त्याप्रमाणे विचाराच्या योगाने सत्यत्व बुद्धी जाते. कोणती? यालाच म्हणायचं देह मी नव्हे हे सरे. मग देहाच्या विषयी सत्यत्व बुद्धी झाली तर देह पडून जातो का? मग देह कशाने पडतो? प्रारब्ध. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत किती जरी प्रयत्न केले ते प्रारब्ध संपेपर्यंत आहे ना. देह तुमची इच्छा असो अथवा देह काय होणार? घाटावरचे भिकारी असतात, कीर्तनात नाही जाय, काय जगण्यासारखं त्याच्याकडे? राहायला काय नाही. कुठे बसती असते तिथं बसक असते. बरं सगळ्या शरीराची काय अवस्था असते? बरं जाता येत नाही, नाही काय करत नाही का? 5 रुपयासाठी केवढे बिचारे सगळे मंगल आशीर्वाद देत बसतात. नाही का? तुमच्या लेकरा बाळाला असं गेलं मुलाला तसं देणारा किती देतो? 5 पैसे. काय काय
मग मी कशा करता सांगितलं. मग नाही, देहाच्या बाबतीमध्ये जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत काय होणार. मग असं असल्यानंतर तुम्ही सगळं म्हटलं तुमच्या जगण्यामध्ये काही अर्थ आहे का. मग काय करा, न्याय चंद्रभागेत काय करू नका. त्यांची प्रतिक्रिया कशी होत आहे. मग मला उडी टाक म्हणतो का. मग काय तुझ्या भावाला सांग, तुझ्या भावाला. मग देहाचा निराश म्हणजे काय, त्याचा मिथ्यात्व कळणं, हाच त्याचा काय आहे. सत्यत्व बुद्धी जाऊन कोणती बुद्धी होणे. देहावर मी काय आहो. म्हणून अन्नमय कोश, कोणता कोश, 3 देह. अन्नमय कोश पुढे, प्राणमय कोश पुढे, स्थूल देह, त्याच्या आतमध्ये असणारा लिंग देह, आणि त्यालाही कारण देह नव्हे, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझा भारतीय तत्वज्ञान, चारवाकी तत्वज्ञान थोडंच आहे, काहीच शिल्लक राहत नाही का. देहाचा निराश झाल्यानंतर, जगाचा निराश झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही का. मग शून्यवाद येईल. काय अभावातून कुठं जग निर्माण होते का. पेरलंच नाही तर नाही म्हणलं. आमच्या गावचा आचारी फार आणि कलावान आहे, काय पकवान करतात, अमृतासारखे पकवान करतात. म्हटलं काय हरकत नाही, बोलवा तुमच्या आचार्याला. म्हणलं आचार्य बा असं असं आहे नाही का, जेवणाचा विधी आहे. मग दोन कोणते पदार्थ करायचे आहे, त्याच्याकरता सामग्री द्या की काय. हो म्हणा, तुम्ही एवढे मोठे हुशार आचार्य आणि सामग्री मागता का. आचार्य निमित्त आहे काय, पदार्थ काय उपादान करा. ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थाला कोणी ना कोणीतरी उपादान कारण असला, त्याशिवाय चालू शकत नाही का. कणिकच दिली नाही तर आचार्य चपाती करेल. ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी कोणीतरी तत्व असलं पाहिजे नाही का. मग जगत विचाराचा निराश होत असतो. तस्मात नाही का सदा विचार येत जगत जीव पुढे परात्मा. सुंदर आहे ते. तत्वज्ञानाचा विचार करायचे. जगत जीव आणि परमात्मा. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये येऊन गेलेलं आहे. किम तत् ब्रह्म परमात्मा, किम कर्म पुरुषो अधिभूतंच किम. अधिभूत म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे जीव, नादियज्ञ म्हणजे परमात्मा. गीतेमध्ये त्याचा विचार आलेला आहे. मग विचार आपण जर करायला लागलो, कोणीतरी तत्व असलं पाहिजे. मग उरला उरे. अभावातून सृष्टी उत्पन्न होऊ शकत. मग त्याचे प्रत्येकाचे असतात बघा. ते नैयायिक म्हणतो परमाणूपासून सृष्टी झाली. सांख्य म्हणतो तुमच्या प्रकृतीपासून काय झाली. आणि वेदांत शास्त्रामध्ये काय माया मांडली, काय मांडली. शुद्ध ब्रह्मापासून जगात उत्पत्ती होऊ शकत. मग शेवटी कोण मानावे लागले. ब्रह्मचारी माणसापासून मुलगा होऊ शकत नाही. मग मुलगा दिसतो तो बाई काय केली पाहिजे. ग्रामीण दृष्टांत ते वेदांत सांगणारे असतात तर ते घाबरत नाही बा. धनकोण वेदांत वैजापूर आनंद महाराज वगैरे अशी माणसं. म्हणून उरला उरे याचा नाशच होऊ शकत नाही. अंतिम तत्व त्याला ज्ञान तुकोबर आहे. कोणती संज्ञा दिली विठ्ठल. मग तुम्ही सांगा की ते मुळामध्ये
परमात्मा स्वरूपामध्ये आपल्याला वेदांतशास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये विठ्ठलाच्या बाबतीत कोणतं शास्त्र लावायचं? ब्रह्माच्या बाबतीमध्ये वेदांतशास्त्र. मग विठ्ठलाचा सगळा इतिहास तुम्हाला माहितीच आहे की नवीन सांगण्याचं काय कारण आहे ना. मग असं जे तत्व आहे ते विठ्ठल स्वरूपामध्ये कोणामुळे आलेलं आहे? याचं मूळ स्वरूप काय? कोणाचं? विठ्ठल. आणि हे मुळामध्ये मृत्यू लोकांमध्ये आलं कसं? सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? उगीच झाला की त्याला आणावं लागते नाही का? धन्य पुंडली का भाऊ बरे केले आहे का? नातुडे जो कवले परी नाही का? त्या पुंडलीचे केला परोपकार. आणि तुकोराचं चरण आहे आता हे आठवत नाही काय पुंडलिकाने आणलं. वैकुंठची मूर्ती आणली पंढरपूर पाटणात. यातला अर्धा आठवलं बरं का. वैकुंठची मूर्ती आणली पंढरपूर पाटणा. मुळात कुठला परमात्मा? वैकुंठातला. आणि कुठे आणला तो? तुम्हाला मला काय झाला? तो सोपा झाला. त्याची नावं असतात. ते एक नाव आहे का? 1000 नाव आहे. मी विठ्ठल नावाची ते का घेतलं लावायचं तुम्हाला सगळं? पुंडलिकाने काय टाकले? कारण पुंडलिकाची भेटी म्हणजे इकडे तिकडे बघायला लागला परमात्मा. वाळवंटात काही दिसेना. मग कोपी दिसली आहे कोणाला. पहिले पाय लागले ना त्याला आपण दर्शन झालं. भगवंताचे पाय विष्णुपद म्हणतात. तिथून निघाला. तुम्हाला सगळं माहिती आहे. पुंडलिकाचा चरित्र थोडक्यात. पुढचा विषय आठवत नसेल तर पुंडलिकाचा चरित्र सांगायचं. म्हणून परमात्मा कुठे उभा राहिला? विटेवर उभा राहिला. खाली बसला का? आता किती दिवस उभं राहणार? युगे 28. नाही किती दिवस उभा राहणार म्हटलं. जोपर्यंत पुंडलिक बस म्हणत नाही करे पुण्या माताला उभे केले. युगे झाली 28 परी न मनसी बैल. तसं आहे. म्हणजे विठ्ठलाचं विध म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा आकार म्हणजे परमात्मा. विध धातू आहे त्याचं. पण त्याचा आकार म्हणजे कोण? परमात्मा आहे का? आणि ते पुंडलिक विठेवर परमात्माला ना कोपी होती ना. कोपीला अडकण कोण होती? वीट. अशी अडकण. मग आला परमात्मा. मग काय तो सत्कार केला पाहिजे ना. मग सत्त पुंडलिक वीट टाकी गेली. एकाने सांगितलं मला 2 विटा टाकल्या होत्या. वीट किती आहे? एकच आहे. त्याला विचारलं 2 विटा टाकल्या होत्या कशावर? म्हटलं मोबाईलमध्ये. एकाच विटेवर ते परमात्मा काय आहे? वाकडा तिकडा आहे का? मग कसं आहे? तेव्हा पुंडलिकाने सांगितलं. ते म्हणला देवळा चरणी विरली काही नाही. वाकडा पाहिजे. दोन्ही पाय कसे पाहिजे? समान. असं बांधून घेतलं. काय केला? म्हणजे 2 हात होते ना. म्हणलं तुला सवय पडलेली आहे. कोणती सवय पडलेली आहे? दुष्टाला मारणं हे तुझा काय
पडिले वळण. कल्पना करता दर्शना करता सगळे काय साधं करणार आहे का? हौसे नवसे गौसे आणि तुला सगळं कळते हा किती पापी आहे, हा कसा दुष्ट आहे. न सांगता तुम्हाला कळ येते. आणि तुला तर काय तो दुष्ट बिष्ट दिसला तर शंख बिंक कमरेवरून हात काढायचे. तरी दुष्ट माणूस दिसला तरी कमरेवरून काय काय प्रमाणम भवाब्धे नितंबक कराभ्याम विधातुर्वसते परब्रह्मलिंगम. हे परब्रह्म पुंडलिकाच्यामुळे नाही का, त्याला पांडुरंग म्हणतात. विदुषाची भगवंताची हे होती. त्याला काय म्हणायचं, काही गुणांनी नावं, काही कशाने नावं, काही कशाने नावं. एकाच आता भगवान श्रीकृष्णाला आपण मुरली मुखावर आहे म्हणून त्या मुरलीधर म्हणतात. गोवर्धन उचलला म्हणून गिरीधर. त्याच्या याच्यावरून तशी नावं काय होतात प्रगट होत असतात. म्हणून उरला उरे विठ्ठल म्हणून लावो करा काळ सारावा. भांडणामध्ये का मग त्याच्यामध्ये वाणीचं महत्त्व आहे ना. कशाचं वाणी नसती तर आपल्याला चिंतन करता आलं. पशुपक्षाला काय नाही. शरीर आहे बघा, काय आहे नाही का, पाय सुद्धा आहे की, वाणी कुठे आहे. पण तुम्हाला आम्हाला बोलता येतं. एखाद्या आपल्या बैलाच्या म्हणा गाईच्या म्हणा पूजा केली, माळ घातली, मग तुला आनंद होतो की नाही. वाणीमुळे काय होत नाही. ते एखादा कुत्र बघा तुम्ही, ते घरात शिरण्याचा प्रयत्न करते. मग ते काही बाया वगैरे असतात त्याचा तुकडा दाखवते. तुकडा दाखवून ते बरोबर येतो. पण त्याला आनंद झालेला आहे, पण तो वाणीने सांगता येत नाही. या इंद्रियामध्ये वाणी हे मुख्य अवयव आहे. भगवत चिंतनाच्या द्वारा आपल्याला पुण्योत्पत्ती प्राप्त होते. कशाची वाणीच नसती तर काय चिंतन करायचं. म्हणून मग हृदयातला विशेष कोणता आहे, जेणे तू जोडसी हा विषय इतर देहामध्ये नाही, स्वर्गातला सुद्धा नाही. म्हणून इथे म्हणून लावा स्वरा करा आणि काळ सारावा. मग काळ आहे काय, बरे झाले आलो या जन्माचे मला माझे. मग काय केलं पाहिजे, जवळ सकाळ हात जोडावा. बरवे झाले लागलो कारणे, आनंदाची गोष्ट आहे. काळ सारावा नाही का, काळ सारावा अभंग तुकोबराचं दुसरं आहे. म्हणून लावो करा. आणि एक अभंग आहे ना त्याच्यामध्ये मग आहे सर्व आयुष्य आपण कशात घालवलं भगवत चिंतन. एक अखंड खंडेना रामकृष्ण. मग त्याची चिंता कोण करील. मग तुमचा गीतातला श्लोक लावायचा कोणता, अनन्यास हे जना परिउपासते देशा नित्याभियुक्तानां योगक्षेम. नाही का, अनन्य होते माझे भक्त त्याचा योगक्षेम आगवा. मदची पडला जाती सर्व बाबा. पण सगळ्याला ईश्वराला ते काळजी आहे ना त्याची.
करे नाटवीची पोषितो जगाशी, बाळा तुझा कोण वाढवीशी पदी. नाही का, तिथे ईश्वर मानवत. निसर्गवादी लोक आहे ना, बुद्धिवादी निसर्गवादी, ते मानत नाही का. तो म्हणला निसर्ग आहे काय आहे, पण आपल्या ह्याच्यामध्ये चेतन अदृष्टत्व लावला. नुसतं निसर्गाने हे काम होऊ शकत नाही. हे बघ गवत आहे बघा, गवत असं जर बाजूला ठेवून दिलं तर त्याचं दूध होते का, दुग्धभाव प्राप्त होतो का त्याला. आणि तेच गायीने खाल्ल्यानंतर कोणता भाव प्राप्त झाला, चेतनत्व आलं का नाही. काय आलं, असंच ठेवलं तर सोडून जाते. बरं, तेच जर दूध आपलं गवत आहे बैलांनी खाल्लं तर दूध होते का तसं. बरं जाऊ द्या, तेच भाकड गाईने गवत खाल्लं कोणतं तरी दूध होते का. मग त्याच वेळेला दूध कसं होते, कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे. म्हणजे ही चेतन शक्ती असते त्यालाच ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं, बाळा तुझा कोण वाढवी श्रीपती. एक ईश्वर तुम्हाला काय केलं पाहिजे, मानलाच पाहिजे. त्याच्याशिवाय संगती लागू शकत नाही. निसर्ग आहे का तो, निसर्ग नाही. निसर्गाचा आहे तर गवताचा आपोआप काय झालं पाहिजे. मग त्याच्या ठिकाणी कोणीतरी, ज्या अर्थी मातीचा घडा दिसतो त्या अर्थी कुंभार काय केलं पाहिजे. मग हे जगत ज्या अर्थी चालतंय त्या अर्थी जगत करता ईश्वर काय केलं पाहिजे. तुझे असत्य नाही, सूर्याची चालणी ऐसा तो समर्थ. असं सगळं लावायचं. म्हणून सांगतात पाळणाची नाही. जो आपण आपला विश्वास नाही, काय नाही. आमच्या क्रियेमुळेच आम्ही जगतो असा माणसाचा स्वतः विश्वास असतो. त्याच्या बुडाची नाही का तरी मग मानलं पाहिजे. आपण पूजा करतो देवाची, काय यादी शंकराची असली तर बेल म्हणा, तुळशी म्हणा वगैरे, आंबा काय फळं वगैरे आपण देवाला दाखवतो. त्याच्यामुळे आपल्याला अभिमान चढतो. मी काय सुंदर, मी देवाला इतके काय देते. परिणाम त्याचा असा आहे बरं का, झाडाला जर फळं झाली तर तू काय दिले ते. मग झाडाला फळं येत असतात, तुझी शक्ती आहे का. मग कोणाची शक्ती आहे, ईश्वर आहे. एखादा विद्यार्थी मधुकरी आणतो आणि मधुकरातल्या काही लोकांना थोडी देतो, त्याला असा अभिमान पण होतो माझ्यामुळे काय झालं याला जेवायला. आपण त्या बाईनं थोडा दिलंच नसतं. बाई जरी दिसत नाही तरी बाई काय करावं वाटते. मग तसा ईश्वर काय करावं. पाळणाची नाही, नाही का, काय पाळणाची नाही चिंता. शेवटी सांगतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवून या काही. मग जीवात्म दशा म्हणजे काय, ते वेदांत शास्त्रामध्ये विचार करत होता. जीवदशा कोणामुळे, ते तर अज्ञान एक त्याने कोम विकल्प, मग ते विवरवणी केली पुढे. मग शरीराची आवडे, आत्मज्ञान वेगळे पडे, ते तो माझा अंश आवडे थोडे. बघा उपदने आणि हे साताची हे कामाने. हा भ्रम आहे, जोपर्यंत भ्रम आहे त्याला जीवदशा म्हणतात. कोणती दशा आहे, मी बरोबर शरीराच्या बरोबर जमतो, जन्मतो, शरीराच्या नाशाबरोबर काय पावतो, नाश पावतो. ही भ्रांती आहे. या जन्म मरण भ्रांती म्हणतात. कोणची, ज्ञानाच्या योगाने ईश्वर कृपेने जन्म मरणाची भ्रांती काय होते. मग शुकाचार्याने परीक्षितीचं काय केलं, जन्म मरण भ्रांती काय केली, निवृत्त झाली.
भगवंताने गीता सांगून अर्जुनाची कोणती भ्रांती निवृत्त केली? जन्म तू मारणारा नाही, तुझ्याकडून काही नाही, मरणारे नाही. तुका म्हणे जीवेसाठी आणि जीव काय देवपोटी दोन जन्म आहेत. देव म्हणजे काय, जीव म्हणजे काय? कोणी असं म्हणेल किंवा ईश्वर का निराश केल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होते. आम्हाला तर साधू संतांनी सांगितलेलं आहे, तो पुंडलिका करता उभा राहिलेला आहे, ते निराश करण्याचं काय नाही. भक्तशास्त्रामध्ये आपण पांडुरंग परमात्म्याला कोण समजतो? आम्ही ज्याचे दास तो हा देवाचाही निराश करण्याची आवश्यकता प्रत्यक्ष पुंडलिकाने काय केलेलं आहे? उभा केलेला आहे. पण ते कोणत्या ह्याच्यामध्ये लावायचं? सगुणामध्ये. आता विचार कोणता चाललेला आहे? निर्गुणाचा. कोणाचा? 2 रुपये ना सगुणाने. मग निर्गुणामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? निराश करावं लागेल ना. काय करावं लागेल? देवा नव्हे मी हे सारे उर्गामध्ये. अधिक तुम्हाला माहिती असली तर चांगली गोष्ट आहे. काही शंका आली तर पुढे तुमचे अभंग आहे ना, धर्मरक्षा वयासाठी करणे. अवतार घेतले ना आपल्या पाळशी अंबरुषीसाठी दुष्ट निर्धार धन्य कृपा सिंधू आपुला तो बोल तुका म्हणे तुझं वर्णिती होय नारायण. मग देवाचा अवतार घेण्याची आवश्यकता तुकोबारायला का भावे? कारण सांगतात ना, देवाशी बोलतात ना, धर्मरक्षा वया आणि आपल्या पाळीशी. मग धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेण्याची आवश्यकता पडली. काय तुकोबाराकडे इच्छा झाली की देवाला तुम्ही सांगितलं की म्हटलं तुम्ही काय करा? अवतार घ्या. मग त्याचा अर्थ आला तिथं प्रयोजन सांगितलं पहिलं, धर्मरक्षा वया. कारण आमच्याकडनं आता धर्माचं रक्षण होऊ शकत. म्हटलं संपलं. आमचं काय झालं ना, आमच्याकडून दुष्ट काही सज्जन होऊ शकत. आता ते काम कोणाकडे? तुमच्याकडे. मग तुमच्या लावायचे आपल्या पापी जे भक्त धरणीचे झाले म्हणून बुडविला धर्म सुना भार मी अवतारायचं. मग तुकोबाराला धर्माच्या संरक्षणाकरता कोणाची आवश्यकता वाचली? देवाची. मग कोणत्याही देवाला घरानं सांगितलं का मुख्य देवाला? भलताच देव कुठं अवताराला येतो का? मग दोनच भगवान शंकर आणि विष्णू हे दोन आहे. धर्माचं संरक्षण करण्याकरता आपला जन्म आहे का अवतार आहे? जन्म वेगळा, जीवाचा जन्म असतो, संताचा आणि देवाचा अवतार असतो. जीवाचा जन्म काय बरं? तर आपण जे काय पाप पुण्य केलं असेल ते भोगण्याकरता आपण येतो ना. हे जीवाचं अगा कर्मे जाई तेव्हा ते सुख ते तो भोगावा यावे. हे जीवाचं आहे भोग. हे जे आपल्याला भोगवतात ना, हे मागच्या पूर्वजन्मीच्या कर्माचं काय आहे आणि आता जे आपण करतो याचा भोग आताच होत असतो का पुढे कालांतराने? मग ते भोग भोगायला. म्हणून जीव हा बांधला गेलेला आहे. काय गेलेला आहे? आणि परमात्म्याचा कर्म भोगण्याकरता येतो का? स्वेच्छाम आहे. काय तुम्ही या ठिकाणी तो हाजरीवर नाव आहे माझा, इथे पाठाला भजनाला काय झालं पाहिजे? आलाच पाहिजे. आणि एखादा माणूस येत असतो तो येईल तो आहे, त्याला कोणतंही काय नाही. मग परमात्मा कशा करता येत असतो?
धर्म रक्षावयासाठी नाही का, धर्म रक्षावया अवतार आपुल्या पाडीसी भक्तजना आपल्या पाळीशी भक्त लावायचं ते अभंग. मग आपल्या पाळीशी भक्तजना, आपले जे भक्त आहे आपल्या शब्दात कोण येते, आपल्या चैनी कैवारे. मग आपले कोण, सती सत्पुरुष, याज्ञिक, संन्यासी. भगवंतांनी परमात्मा राहण्याची ठिकाणं सांगितलेली आहे 16व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये. सती सत्पुरुष बघा, काय तुमचे याज्ञिक पाठ असेल त्याला याज्ञिक वगैरे, संन्यासी हे देवाचे काय भक्त. म्हणजे आपुल्या चैनी आपुल्या पाळीसी. मग त्याच्याकरता हे सगळे उदाहरणं ठिकठिकाणी घ्यायचे. मग तर मुख्य एक साधन दिलं अंबरीश राजाला. आपल्या पाळीसी भक्तजना धर्मरक्षा या अवतार घ्यायची. अंबऋषीसाठी ते कथा माहिती आहे तुम्हाला. ते साधन द्वादशीचा व्रत असायचा. महान भागवत भक्त, विष्णूचा भागवत भक्त, भागवतामध्ये त्याची कथा आलेली आहे. साधन द्वादशी म्हणजे काय, दशमीला एकच वेळ जेवायचा. एकादशीला निर्जला एकादशी करायची. आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदय समयाला सोडायचे. याचं व्रत त्याला म्हणतात द्वादशी व्रत. साधन द्वादशी कोणती असा नियम. पुढे त्याची सांगता करायची होती. काय करायची, म्हणजे पती पत्नी यमुनेच्या तीरावर झाले, सांगता करायची. आता राजाच मनुष्य, मग सगळे सामान्य जेवण का मोठं जेवण, हे सगळे ऋषी मुनी नमकन दमकन सांगत होते. राजाच्याकडचे सगळे जेवण तृप्त झाले. तर राजा काय बसणार, आता पारणं सोडण्याकरता बसणार. तितक्यात महाराज आले. ते महाराज कोण, दुर्वास. ते आले दुर्वास ऋषी आले. कोण आले, माझा काय म्हणले, महाराज या जेवायला. महाराजांना सोडा घे. म्हणलं माझा अन्य व्हायचं आहे, माझा नियम व्हायचा आहे. काय व्हायचं आहे म्हणले, बरं आहे बाबा तुमचा नियम आहे. मग ते यमुनेवरती नियम करण्याकरता गेले. इकडे साधन द्वादशीचा मुहूर्त टळायला लागला आणि महाराज काही लवकर येईना, मुहूर्त टळायचा. मग ब्राह्मणाने सांगितलं, म्हणलं हे पहा, अपोषण करायचं, पाणी घ्यायचं, म्हणजे अन्न घेतल्याचंही पाप लागत नाही. तुमचा नियम आहे तुझे. मग ते अन्न घेतलं. हे थोड्या वेळानं आले. म्हणले या जेवायला बसं. म्हणजे राजाचं जेवण नाही. म्हटलं आम्ही पारणं काय झालं म्हटलं, मला न येताना पारणं सोडलं कसं. हे म्हणून तो म्हणतलं का दुर्वास, मला आमंत्रण देतो आणि माझ्या अगोदर जेवण करतो. म्हणून तो तापट. आणि त्याच्यामुळे शाप दिला. जा म्हणला तुला 10 जन्म काय करावं लागेल. हां, देवडावर नाही थांबला, काय नाही थांबला. मग ते जटेतून काय काढली आणि ती अशी टाकली आपल्या पाळीशी. मग भगवंतानी काय केलं, मग चक्र होतं आणि ते त्या याच्या पाठीमागे काय करायला लावलं आणि ते जाईच ना बघा. शेवटी दुर्वासाला शरण जावं लागलं. काय करावं लागलं, ते चक्र काय होईना, पिच्चात सोडेना माझ्या. आपल्या पाळीशी अंबऋषीसाठी. आता परत भरपूर भक्ताच्या काय आहे, तुम्हाला जेवढे भक्त आठवत असतील तेवढे भक्त
आपल्या पाळीशी हे सगळे भक्ताचा काही वारी बरोबर नाही. अंबरुषीसाठी जन्मसुषी दुष्ट निर्बाळले धन्य कृपा सिंधू नापुलात बोलबोस तुकामुळे तुझं वर्णिती. आणखी पुन्हा आणखी धर्म म्हणजे काय? धर्म हा कोणावर अवलंबून आहे? व्यक्तीवर अवलंबून आहे, बरं का. गुण गुणीवर अवलंबून असतो. सुगंध पाहिजे असेल तर कोण कशाची आवश्यकता करायला लागते? आवाज पाहिजे असेल तर पेटी पाहिजे. जसा धर्म पाहिजे असेल तर भक्त असा ऐकायला त्याच्यावर अवलंबून असतो. गुण हा गुणीवर काय असतं, कसा असतो, काय असतो याचा विचार कधी करू इथं